माजी आमदार रमेश कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे। नेमकं काय भेटीचा संदर्भ आहे तो जाणूयात। काय दादांची तुम्ही भेट घेतलेली आहे, काय नेमका विषय? नाही, निश्चितपणाने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये सक्रियपणे काम करतो आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पक्षाचं पॅनल उतरवलं आणि निश्चितपणे आम्हाला वाटतं मोहोळचा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचाच होईल। परंतु मोहोळ शहराचे जे काय प्रश्न आहेत, मोहोळ शहराचा वॉटर गटर मीटर या अनुषंगाने जे काय प्रश्न, ज्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही प्रचार करताना, नगरपालिकेचा प्रचार करताना मोहोळ शहरातल्या नागरिकांना आश्वासन दिलं, त्या अनुषंगाने काही बजेटमध्ये तरतूद होते का या संदर्भातला एक प्रस्ताव माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांना दिला आहे। कारण त्यांच्याकडे अर्थखाते आमचं फार मोठी काही मागणी नाही, आमचं छोटंसं मागणी आहे, तर त्या अनुषंगाने माननीय दादांकडे आज प्रस्ताव दिलेला आहे। पण मग तुम्ही शरद पवार गटात सध्या कार्यरत आहात, तुमची सातत्याने चर्चा देखील होते की तुम्ही अजित पवारांसोबत जाणार किंवा अजित पवारांच्या पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करणार, काय त्या संदर्भात देखील काही चर्चा झाली? नाही, अजिबात नाही, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही। अजितदादा हे स्पष्ट वक्ते आहेत, जे काम असेल त्या कामाबद्दलच ते बोलतात। मी त्यांची भेटीची वेळ, मी आता नागपूर अधिवेशनासाठी गेले 2 दिवस इथे आहे, मी त्यांच्याकडे ऑफिशियल वेळ मागितली होती। वेळ मागत असताना माझं काम देखील सांगितलं होतं की मला मोहोळ शहराच्या विकासासाठीचा हा निधीचा माझा प्रश्न आहे, या संदर्भात मला वेळ पाहिजे। आणि माझी मागणी ऐकल्यानंतर, म्हणजे मला भेटीची वेळीचं कारण ऐकल्यानंतरच मला वेळ मिळालेला, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, काही नाही, म्हणजे पक्षप्रवेश वगैरे नाही, अजिबात नाही। ही क्लिअर कट मोहोळ शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीच्या तरतुदी संदर्भातली भेट होती, दुसरं काही नव्हतं याच्यामध्ये, राजकारण आणण्यासारखं काहीच नाही आहे। पण मग चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, अशा सातत्याने चर्चा होतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पवारांची राष्ट्रवादी, तुम्हाला वाटतं की एकत्र येणं गरजेचं आहे? नाही, एकतर ज्या वेळा नगरपालिकेच्या निवडणुकीचा विषय आला त्यावेळेला माननीय पवारसाहेबांनी सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील भैयासाहेबांकडे दिली आणि त्यांना स्थानिक लेवलला आघाडी करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार दिले। त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा प्रयत्न होता घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा, परंतु उभाटाने त्याच्यामध्ये आडमुठी भूमिका घेतली, काँग्रेसने त्याच्यामध्ये नकारात्मक धोरण घेतलं। त्यामुळे आम्ही स्वतः पक्षाच्या चिन्हावर आम्ही तिथे निवडणूक लढवली आणि राहता राहिला प्रश्न राज्यस्तरावर दोन्ही पक्षांच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आणि माननीय अजितदादा पवारांचा पक्ष यांची आघाडी व्हायची किंवा या पक्षाचं जे म्हणजे जो मर्ज व्हायचा किंवा एकत्र येण्याचा जो विषय तो फार मोठा विषय, आम्ही फार लहान कार्यकर्ते आहोत। तुमचं काही मत असेल ना की एकत्र येणं गरजेचं, या सगळ्या जर चित्र किंवा भाजपला सगळं याकडून तोंड द्यायचं असेल तर काय? नाही, निश्चितपणाने राजकारणामध्ये वैयक्तिक प्रश्नाला तिकडे फारसं महत्त्व नसतं। हा प्रश्न व्यापक स्तरावर त्याची चर्चा होईल। माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आहेत आणि माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या स्तरावर त्याची चर्चा होईल। मग या संदर्भातला निर्णय माननीय पवार साहेब असतील, माननीय सुप्रियाताई असतील, यांच्यासोबत बसून माननीय अजितदादा ठरवतील आणि जो वरच्या स्तरावरचा, वरिष्ठ स्तरावरचा जो निर्णय होईल तो आम्ही सगळे कार्यकर्ते फॉलो करू। धन्यवाद। तर रमेश कदम यांनी घेतली अजित पवारांची भेट, मात्र ती कुठली राजकीय भेट नव्हती, विकास कामांसंदर्भात भेट घेतल्याचं देखील रमेश कदम यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।